माझ्या फ्रेंडने मला ह्या छोट्या कटिंग्स दिल्या होत्या 4-5 प्रकारच्या. तर तिच्याकडे मी दुपारी गेले होते, तर तेव्हा तिच्या बाल्कनीमधून तिनं मला या छोटे कटिंग्स काढून दिले. तर हे कोरफडीच्या 2 छोटे कटिंग्स आहेत आणि हे जे शोची झाडं आहेत त्याचे 2 कटिंग्स आहेत. आणि माझ्याकडे जे मनी प्लांट आहे ते थोडासा कलर वेगळा आहे. तर तिच्याकडे जे होतं ते पूर्ण ग्रीन कलरचं होतं, त्यामुळे तिने मला ते कट करून दिलं होतं. तर मलाच आता ह्या लावून घ्यायच्या होत्या इथं, म्हणून मी सकाळची सगळी कामे आवरल्यानंतर लगेच असे लावायला घेतलं. तर मी माझ्या बाल्कनीत अजून कुंड्या वगैरे काही जास्त आणल्या नाहीत, पण ज्या काही जे छोटे 2-4 कुंड्या आहेत तर त्यामध्येच मी लावून घेतल्या होत्या कटिंग्स. तर मी आता कुंड्या वगैरे पण आणणार आहे अजून, तोपर्यंत तात्पुरतं यात लावून घेतले आहेत आणि त्यांना लगेच पाणी वगैरे दिलं. तर अशी जी छोटीशी बाल्कनी तयार झाली आहे तरी अशी दिसत आहे. तुळस पण खूप छान भरली आहे. तर ते कोरफडीच्या कटिंग्स आणि हे जे सदाफुलीचे झाड आहे तर आता महिना झाला मला याला लावून. हे रोप मला जास्त आवडतं कारण की याला 1 ते 2 फूल रोज असतातच, म्हणून खूप जास्त आवडतं. आणि कोथिंबीर पण माझी छान आली आहे इथं. आणि खूप दिवसापासूनचं पेंडिंग काम म्हणजे हे माठ आणण्याचं. तर मध्येच पाऊस वगैरे चालू झाला होता, त्यामुळे माठ आणण्याचं माझं काम मागे पडून चाललं होतं. म्हणून मग फायनली आज माठ घेऊन आला आणि ते स्वच्छ धुवून वगैरे त्यात मी पाणी भरून ठेवलं आहे. आता हे उद्या सगळं पाणी काढून परत प्यायचं पाणी भरून ठेवायचं यामध्ये, म्हणजे पाणी जास्त थंड होतं. आणि येताच आम्ही मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय केली. तर असा होता हा छोटा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.